गुळाचे लाडू, त्याच्यात मीठ, गव्हाचं पीठ मी काल दळून आणलं. आता हे परत चाळून घ्यायले. म्हणजे काही एखादा गहू पिऊ काय असला तर निघून जाते चाळणीमध्ये, त्याच्यामुळं हे चाळून घ्यायले. हे गव्हाचं पीठ, हे डाळीचं पीठ मी चाळून घेले. ह्याला असं मी मिक्स करून घेणार, म्हणजे दोन्ही मिक्स होते. हे असं मिक्स. पुन्हा पण थोडं गव्हाचं पीठ घालते ह्याच्यात. आता मी याला मिक्स करून घेणार सगळं. मीठ, गव्हाचं पीठ, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, ह्याला मी सगळं मिक्स करून घेणार. वाटलंच तर रात्री भिजू घालायचे गहू, आपली सोजी काढायची. सोजी काढ्या ते म्हणजे गुळ लावून करायचे असल्यावर पांढरे शिपट लाडू येतात, ठिसूळ होतात. मला गुळ लावून नाही करायचे, गुळ घालून करायचे, म्हणून मी सोजी नाही काढली. मग आपल्या पोळ्याच्या पिठानंच मी लाडू बनवायला. तर मी इथं हे गुळ भिजू घातलाय 1.5 किलो. याच्यात सोप टाकली कुटून. आता मी याला चाळून घेणार. आता ह्याला लागन तसं आपल्याला लई पातळ करायचं नाही, पातळ झाल्यावर कसं चिटकतात. घट्ट उंडा करून घ्यायचा. लागन तसं आपल्याला हे आता गुळाचं पाणी याच्यात घालायचं. जसं लागेल तसं. आता याला आपल्याला गुळाचं पाणी घालायचं आणि उंडा आहे ना एकदम घट्ट उंडा बनवायचा, म्हणजे आपल्याला लाडू करायला सोपं जाते. गुळ घालून लाडू करायचे ना, म्हणजे पाणी सुटत नाही त्याच्यामध्ये, म्हणून आपल्याला हे घट्ट उंडा करायचा.
आता येणाऱ्या एकादशीला निर्जली एकादशी आहे, तर जमलं तर प्रदक्षिणाला जाता येते. असं घरात काही करून ठेवलं घरच्या माणसासाठी, मग ऐन टायमाला जायचं निघायचं म्हणलं तर मग घरात काय नसल्यावर करणं, आपली जायची तयारी करणं, घरातलं करून ठेवणं फराळाचं, तर मग आपल्याला होत नाही. म्हणून असं पहिलेच करून ठेवायचं. बघा हे आता कोरडं झालं, पुन्हा परत याच्यात पाणी घालणार मी. सगळं घालणार आता मी. परत पीठ, डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ परत याच्यात घालणार मी आता, आणि एवढ्याचे मी करणार. एवढं हे सोपचं निघाले. आता ह्याच्यात परत थोडं पीठ घालावं लागते. आता मी डाळीचं पीठ थोडं कमी केलं. आता मी पूर्ण भैया कचोरी खाची का रही है? शेगाव कचोरी आली, लय मस्त राहते. बस आता लागेल तसं मी पुन्हा डबल घेणार. हाय इच्छा एकदा जायची ब्रह्मगिरीला, येडा घालायची. आलं बोलावणं तर निघाले. इच्छा तर आहे जायची, मात्र थोडे आता घरच्या अडचणीमुळं काय होतं काय माहीत. आता बघत आता तेच आहे परमेश्वर अडचणी दूर करायला. आता याच्यात परत पीठ घालावं लागते मला गव्हाचं, म्हणजे पाणी भरू नाही म्हणून मी हे केलं ना. आता मी चाळून घेतलेलं पीठ आहे, असं घालते याच्यात आता. पूर्ण कोरडं करून घ्यायचं.